मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेरची सुरक्षा सध्या वाढवण्यात आली आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या रामगिरीवरील सुरक्षा वाढवली आहे। रामगिरी निवासस्थानाकडे येणाऱ्या मार्गांवर बॅरिकेडिंग लावण्यात आले। प्रमुख मार्गांच्या वाहतुकीत देखील बदल केले गेले। बच्चू कडू यांनी रामगिरी बंगल्यावर जाणार असल्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। मंगेश मोहित आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। मंगेश, बच्चू कडूंचा मोर्चा कुठपर्यंत पोहोचलाय आणि रामगिरी बाहेर एकूण किती पोलिसांचा बंदोबस्त आहे? नक्की शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा मोर्चा ट्रॅक्टरसह हजारोच्या संख्येने शेतकरी मोर्चा हा नागपूरच्या दिशेने पोहोचला असून तो आता सध्या बुट्टीबोरी येथे दाखल झालेला आहे। बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला होता, त्यांच्या आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिला नाही तर ते नागपूरच्या मुख्यमंत्री निवासस्थान येथे गनिमी काव्याने रामगिरी येथे आंदोलन करू असा इशारा दिला होता। त्या निमित्त रामगिरी येथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला आहे। त्याच ठिकाणी पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानात रामगिरीची अधिक वाढ करण्यात आली आहे। सकाळी बंदोबस्त वाढवल्यानंतर आता रामगिरीकडे येणारे जे रस्ते बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आले आहे। शहरातील प्रमुख मार्गाच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। नक्कीच मंगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।